आळेफाटा बस स्थानक परिसरातील महिला प्रवाशांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणारे चोरटे अखेर जेरबंद। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा बस स्थानक परिसरातील महिला प्रवासी आशाताई किसन बांडे यांच्या हातातील सोन्याची बांगडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांत दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी एक तपासकामी टीम तयार करून त्यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिकदृष्ट्या तपास करून नाकाबंदी केली। दरम्यान कुणाल सुनील गायकवाड वय 31 राहणार अंबरनाथ ठाणे, आकाश शाहू रणदिवे वय 26 राहणार उल्हासनगर ठाणे यांना मोठा शित्यापीने ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदरची कामगिरी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन आरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर यांनी केली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। पाहूयात। 18 जून 2024 रोजी आशाताई किसन बांडे या नारायणगावला जात असताना बस स्टँडवर बसमध्ये चढत असताना काही अज्ञात आरोपींनी त्यांची बांगडी कटिंग करून 14 ग्रॅम सोन्याची चोरी केलेली होती। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न होऊन आता आपण 2 आरोपी कुणाल सुनील गायकवाड व आकाश शाहू रणदिवे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 7,96,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। एकतर आरोपी जे चोरी करण्यासाठी वापरत होते ती इर्टिगा गाडी आणि 14 ग्रॅम सोन्याची जी होते ती मुद्देमाल बांगडी हस्तगत केलेली आहे। सराईत गुन्हेगार आहेत, यांच्यावर आधी पण गुन्हे दाखल आहेत। अंबरनाथ ठाणे, उल्हासनगर ठाणे इथे ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा आधीचा पण क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे।